मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भोकरच्या हाडोळी येथे महाराष्ट्रातील पहिल्या पाणी सप्ताह उपक्रमाचं आयोजन करण्यात आले। हाडोळी ग्रामपंचायत आणि सेवा समर्पण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या पाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहादरम्यान गावात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच गावातील मुलांसाठी खेळण्यासाठी बाग विकसित करण्यात आली। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर एक चांगले उदाहरण ठेवण्यात आले असून आमचे गाव क्रमांक 1 च्या दिशेने वाटचाल करत असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। भोकर तालुक्यातील अतिशय जागरूक गावाने सेवा समर्पण संस्था ही जी खाजगी संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समित्या शासकीय ज्या योजना आहेत त्या सर्व संस्था या एकंदरीत योजनेचं गावातल्या लोकांनी श्रमदानातून गावातल्या लोकांच्या सहकार्यातून फार चांगलं काम ग्रामविकासाचं या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे मी सेवा समर्पण संस्थेचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि स्थानिक लोकांचं सुद्धा याच्यामध्ये सहभागातून काम झालं आहे। हे केवळ संस्था नाही आहे, तर गावातल्या लोकांनी गावात सफाईचं काम असो, गावात वृक्षारोपणाचं काम असो, शौच खड्ड्याचं काम असो, पाणी पुरवठ्याचं पाण्याचं स्तर वाढण्याकरता जे खड्डे केलेत गाव ठिकाणी त्याचंसुद्धा त्याच्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे तो विषय असो, आणि गावामध्ये वृक्षारोपणाचं काम असो, शौचालयाचं संदर्भातलं केलेलं काम असो, विविध विकास कामांना गावातील लोकांच्या सहभागातून आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून काम केलेलं आहे। गावातील सरपंच ताई आहेत, उपसरपंच आमचे अमृतवाड आहेत, या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्न पुढाकाराने आणि सेवा समर्पण या सगळ्यांनी एकत्र मिळून गावातल्या लोकांच्या सहभागातून एक चांगलं उदाहरण हा महाराष्ट्राला दिलं आहे। आत्तापर्यंत क्रमांक 1 च्या दिशेने वाटचाल करणारं आमचं हे गाव आहे। आज आमच्या गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं 19 फेब्रुवारीपासून पाणी सप्ताहाचे आयोजन सेवा समर्पण परिवाराने केलेले आहे। त्या कामामध्ये आमचे सर्व गावकरी मंडळी श्रमदानाच्या माध्यमातून दररोज सकाळी 7 ते 10 पर्यंत श्रमदान, नंतर भोजन आणि व्याख्यान 12 ते 1-2 पर्यंत व्याख्यान, पुन्हा नंतर 4 ते 7 पर्यंत श्रमदान, पुन्हा जेवण आणि पुन्हा कीर्तन, हे सर्व पाण्यावर, पाणी किती आवश्यक आहे जीवनाबद्दल या सर्व गोष्टी व्याख्यान आणि कीर्तन हे पाण्यावर झाले आहे। आणि श्रमदानाचे काम म्हणलं तर गॅबिन बंधारे, CCT, डीप CCT, पुन्हा जलतारा, विशेष करून जलताराचे वायल सर आमच्या गावामध्ये आले होते, जे जलताराचे जनक आहेत, त्यांनी खूप मोठं मार्गदर्शन केले आहे आणि माझ्या गावामध्ये जवळपास 500 जलतारा झालेले आहेत आणि किमान आम्ही 3500 जलतारा आमच्या गावामध्ये करणार आहोत। दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं आम्हाला जलताराशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही जवळपास आता 5 JCB आमच्या गावामध्ये चालत आहेत। बाहेरून लोकांनी पण JCB दिले आहेत, श्रमदानाच्या माध्यमातून पण झालेले आहे। CCT असेल, डीप CCT असेल, वेगवेगळे कामं, नाला सरळीकरण आहे आणि तळ्यातील गाळ काढणे आहे। हा खूप मोठा उपक्रम सेवा समर्पण परिवाराने गावकरी मंडळीने संयुक्त विद्यमानाने घेतलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून मी आमच्या पाणी सप्ताहाचं जे नियोजन लावले आहे, खरंच आमचं गाव पाणीदार होईल याबद्दल काही शंका नाही।